राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरद्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, तुका मने पापे जाती संताची या जपे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येंचे अधिकरण, ते वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता, मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। प्रस्तुत प्रवचन रूपी घेतलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला संतांचं महात्म्य आणि त्यांच्या नावाचं महत्व या अभंगातून आपल्याला प्रगट करतात। तर आजची ही सेवा जी आहे ती नैमित्तिक सेवा आहे। गणेशनाथ महाराजांचे महान सेवक वैकुंठवासी हरिभक्तपारायण चंद्रकांत महाराज ढोकळे यांचे आज ही 3रं मासिक आहे आणि ह्या 3ऱ्या मासिकानिमित्त आजची ही प्रवचन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे। ढोकळे परिवार व श्री संत गणेशनाथ चॅनल चे प्रमुख आमचे परमार्थ स्नेही श्रीकांत भैया ढवण यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली आहे। आजच्या सेवेचे निमित्त म्हणजे आमचे गुरुवर्य ज्यांनी मला सुद्धा आध्यात्मिक धडे दिले, अगदी हरिपाठ कसा म्हणायचा, अभंग कसा म्हणायचा, प्रवचन कसं करायचं आणि कीर्तन त्याच्यामध्ये काय उणीवा आहेत, काय नेमकं आपण सांगितलं पाहिजे, कुठं प्रमाण दिलं पाहिजे, या सर्वांची इत्तमूत माहिती म्हणजे जवळजवळ मी त्यांच्या सानिध्यामध्ये 30 वर्षापासून त्यांच्या सानिध्यात आहे आणि त्यांची सेवा तर अखंड अशी गणेशनाथ महाराजांच्या चरणी अर्पण झालेली आहे। जवळजवळ 50 ते 55 वर्षापूर्वीपासून ते या श्री संत गणेशनाथ महाराज यांच्या आध्यात्मिक सानिध्यात त्यांचं पूर्ण जीवन हे त्यांच्या पायी झालेलं आहे। शेवटी ज्यावेळेस त्यांनी ध्येय ठेवला त्यावेळेस सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा ते संत गणेशनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये विना पहारा करत होते आणि विना पहारा झाल्यानंतरच तिने हा ध्येय ठेवला। असे हे पुण्यवंत देवतुल्य संततुल्य ऋषितुल्य असे हे व्यक्तिमत्व ज्यांनी माझ्या सुद्धा जीवनामध्ये एक आध्यात्मिक वारसा देण्याचं काम केलं आहे। त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा त्यांच्या 3 मुली आणि 2 मुले आहेत, हे सुद्धा त्याच मार्गावर वाटचाल करत आहे। ही खरोखरच एक चांगला विचार वारसा
आमचे गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्तपरायण चंद्रकांत ढोकळे यांनी आम्हाला एक चांगला वसा, एक चांगली परंपरा या ठिकाणी घालून दिली आहे. आणि ही खरोखरच आज आपण पाहतो की आधुनिक जीवनामध्ये अतिशय धकाधकीचं जीवन आहे. कोणाला परमार्थासाठी वेळ नाही, परंतु ज्यांनी आपलं पूर्ण जीवन अध्यात्माला वाहिलं अशा या पुण्यवंताचे हे तिसरं मासिक आहे. आपण त्यांचं ऋण तर फेडू शकत नाही, परंतु ढोकळे परिवार आणि संत गणेशनाथ महाराज चॅनल हे मासिक ठेवण्याचं कारण काय आहे, तर त्यांच्या ऋणातून आपल्याला थोडं का होईना मुक्त होता यावं, उतराई होता यावं, यासाठी हा केलेला ठास म्हणजे त्यांचं हे तिसरं मासिक आहे. खरोखर मी त्या भाग्यशाली समजतो की मला ही सेवा देण्यात आली आहे. या मासिकानिमित्त काहीतरी आपल्याकडून ज्ञान घडून यावं, हीच यामागची अतिशय प्रांजळ अशी भूमिका आहे. आणि त्या भूमिकेतून आज या प्रवचनरूपी सेवेचा या ठिकाणी लाभ होत आहे. किंवा एखाद्या पुण्य जीवामार्फत आपल्या सुद्धा जीवनामध्ये काहीतरी पुण्य घडावं या हेतूनेच आता सुद्धा जो अभंग घेतलेला आहे तो संत सज्जनाचा आपल्या जीवनामध्ये नेमका काय प्रभाव आहे किंवा त्यांच्या फक्त नामामुळे काय प्राप्त होतंय ते आपल्याला जगद्गुरु या निमित्ताने सांगतात. आणि अभंग घेण्याचं कारण सुद्धा हेच आहे की आपण एका पुण्यवंताचे या ठिकाणी तिसरं मासिक या ठिकाणी आपण करत आहोत आणि त्यानिमित्त हा अभंग घेतलेला आहे. तर या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सज्जनाचं नेमकं नामाचं महत्व काय ते आपल्याला या ठिकाणी सांगतात. बाबा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आपण आपल्या या लौकिक जीवनामध्ये अनेक प्रकारचं वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त करून घेतो. त्यामाग आपली माहिती आहे की सर्व जीवाची धडपड चालू आहे ते पैशासाठी चालू आहे. परंतु पैसा हे काही सर्वस्व नाही. मान्य आहे की बाबा जीवनासाठी पैसा आवश्यक आहे, पैशाशिवाय आपलं जीवन अधुरं आहे, परंतु पैसा हे काही सर्वस्व नाही. पैसा हा आपल्याला काही या जन्मी फक्त उपयोगी पडतो, परंतु आपल्याला जन्मजन्मी जे महत्वाचं आहे ते म्हणजे पुण्य आहे. तर असं हे आपल्या उद्धारासाठी सगळ्यात महत्वाचं कुठली गोष्ट आहे तर ते पुण्य आहे. तर मानवी जीवन आपल्याला सुंदर असा हा नरदेह मिळालेला आहे आणि या नरदेहाद्वारे आपल्याला पुण्यवंत व्हायचं आहे. धनवंत नाही तर पुण्यवंत व्हायचं आहे असा ठास या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला उपदेशातून सांगतात की बाबा हे जे आपण जीव आलेलो आहेत की या ठिकाणी आपल्याला उपदेश करतात की आपण पुण्यवंत झालो पाहिजे. तर उपदेश कोणाला करत आहे तर या जीवाला करत आहेत. या सृष्टीमध्ये 3 प्रकारचे वेगवेगळे घटक आहेत. त्याच्यामुळे हा जीव आहे, देव आहे आणि जड आहे. जड, जीव आणि देव हे 3 घटक आहेत. यापैकी पहिला जो घटक आहे तो जड घटक आहे, ज्या घटकाला कसल्याच प्रकारचं ज्ञान नाही आणि त्यांना कितीही सांगितलं तर त्यांना ते कळणार नाही. आणि दुसरा जो घटक आहे तो जीव. आपण कसं आहोत, सामान्य जीव आहोत, आपल्याला सांगितल्याशिवाय कळत नाही. म्हणून तुकाराम महाराज आपल्या ठिकाणी उपदेश करत आहेत की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आणि तिसरा घटक आहे तो देव आहे. देवाला तर सांगायची गरज नाही. अशा प्रकारचे 3 जीव आहेत ज्याला एकाला सांगितलं तरी कळत नाही, दुसऱ्याला सांगितलं पाहिजे आणि तिसऱ्याला सांगायचीच गरज नाही. म्हणून हा जो उपदेश आहे तो आपल्यासारख्या सामान्य जीवासाठी आहे की आपलं सामान्य जे जीव आहे तो धडपड करत आहे, अनेक या संसारामध्ये अनेक गोष्टी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु या जीवनाच्या उद्धारासाठी आपल्याला फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे ते म्हणजे पुण्य. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा असं संस्कृत भाषेमध्ये आपल्याला श्लोक सांगितलेला आहे की आपण पुण्यच केलं पाहिजे. तर पुण्य म्हणजे काय तर फक्त इतरांना आपल्याला काय करायचा, उपकार करायचे आहे. असे हे उपकारी घटक या संसारामध्ये कोण आहेत किंवा सध्याच्या युगामध्ये कोण आहेत तर ते फक्त आणि फक्त सज्जन आहेत. म्हणून आपल्याला जर पुण्य कमवायचं असेल, पुण्यवंत व्हायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला तुकाराम महाराज आपल्याला या ठिकाणी उपदेश करतात की बाबा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. तर आपल्याला काय करताय, फक्त सज्जनाची नावे घ्यायची आहे. तर नेमकं हे सज्जन कोण आहेत तर या भूतलावर सज्जन, सज्जन याचा अर्थ आपण पाहिला तर सत अधिक जन बरोबर सज्जन. किंवा
त्याच्यामध्ये कुठलाही अवगुण नाही, पाहताची अवगुण मिळेची ना, असे जे लोक आहेत त्यांना सज्जन म्हणलेलं आहे, जे दुसऱ्यात कुठलाही प्रकारचा गुण दोष पाहत नाही. असे हे सज्जन हे कसे आहेत तर मृदू सुबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. तर ते सज्जनाचा गुण कुठला आहे तर अतिशय ते नवनीतासारखे म्हणजे लोण्यासारखे अतिशय मऊ आहेत. त्यांच्यापाशी कसलाही प्रकारचा कठोरपणा नाही. चोहोबाजूने पाहिलं तरी ते अतिशय मऊच आहेत. असे जे सज्जन आहेत त्या सज्जनाचं आपल्याला काय करायचं तर फक्त आणि फक्त त्यांचं नाव घ्यायचं आहे. असे हे सज्जन या भूतलावर आहेत, आताही आहेत आणि ह्याच्या अगोदर अनेक होऊन गेले आहेत. आता अशा जर सज्जनाची आपण नाव घेतली तर आपल्या जीवनामध्ये नक्की हमखास काय मिळणार आहे तर पुण्य मिळणार आहे. आता आपण पुण्य कमवायचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. आपण जर समजा तीर्थयात्रा केली तर त्या तीर्थयात्रेपासून सुद्धा आपल्याला भरपूर प्रकारचं पुण्य प्राप्ती होते. परंतु त्यासाठी आपलं शरीर चांगलं पाहिजे, आपल्याकडे वेळ असला पाहिजे आणि महत्वाचा जो आहे तो पैसा किंवा ह्या सर्व गोष्टी एखाद्या व्यक्तीकडे असतीलही नाही किंवा बऱ्याच जणांकडे ह्या नसतील. कारण आपण ज्यावेळेस तीर्थयात्रा करायला जातो त्यावेळेस आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही किंवा आपल्याकडे शरीर आहे परंतु पैसा नसेल तर तीर्थयात्रा सुद्धा आपण करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला बसल्या बसल्याच काय करायचं तर या सज्जनाची नावे घ्यायची. दुसरं आहे की बाबा आता आपण देवाचं नाव घेतो, परंतु देवाचं नाव घेण्यासाठी सुद्धा आपल्या अंतःकरणात त्या देवावर विश्वास असला पाहिजे. आजकाल बऱ्याच जणांवर विश्वास नाही, परंतु या भूतलावर एक मात्र असे व्यक्तिमत्व आहे की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, ते मध्ये संत आहेत. आणि ह्या फक्त संत सज्जनाची नावे घेतली तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं पुण्य घडतंय. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. किंवा आपल्याला याच जन्मात नाही तर अनेक हा मानवी जो देह आहे त्या अनेक प्रकारच्या जीवातून काय झाले जी निर्मिती झाली आणि परत पुढे कोणत्या जन्मात जाईल ते आपल्याला सांगता येत नाही. तेव्हा हा सुंदर असा नरदेह मिळालेला आहे. या नरदेहाच्या माध्यमातून आपण काय करायचे आहे पुण्याची प्राप्ती करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराज एकच उपदेश करतात की आपल्याला पुण्यवंत व्हावे, घ्यावे सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. तर हे सज्जन कोण आहे त्या प्रत्येकाला तर संत आहेत आणि त्यांच्या जर नावाचा आपण जप केला तर काय होईल आपला उद्धार होईल. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. तर हा अनुभव स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अनुभव घेतलेला आहे त्याचा आणि त्यानंतरच मग जगाला उपदेश केलेला आहे. आधी आपण केलेला आहे नंतर ते सांगितलेलं आहे. अनुभव आले अंगा तेव्हा या जगाशी सांगत असे. असा हा संत सज्जनाचा काय आहे अनुभव आहे. ते स्वतः सज्जन आहे, त्यांनी कसल्याही प्रकारचा जीवनामध्ये वाईट विचार केलेला नाही. सर्व चांगले गुण चांगले करले आहेत आणि दुसऱ्याला गुण आणि अवगुणासहित काय केलं आहे आपल्यासोबत घेतलेलं आहे. अशा प्रकारचे जे सज्जन आहेत त्यांचं फक्त आपण नाव जरी घेतलं तर आपल्या जीवनामध्ये पुण्याच्या राशी तयार होतात. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर अशा प्रकारे आपण सतत देवाचं जरी नामस्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये भरपूर प्रकारच्या पुण्याचा संचय होतो. परंतु देवापेक्षा महान कुणाला म्हटलेलं आहे तर या ठिकाणी संताला म्हणलेलं आहे. कारण संत कोणामध्येही भेदभाव करत नाहीत आणि ते सर्वांना आपल्या गुण दोषासहित काय करतात सामावून घेतात. असे हे संत सज्जन आहेत आणि या सज्जनाची जर नावे घेतली तर आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय होतो. तर काही जणांनी विचारले की नेमकं तुमच्याकडे पुरावा काय आहे किंवा तुम्ही असं काय केलेलं आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये पुण्य निर्माण झालेलं आहे. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये का नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. आम्ही आमच्या जीवनामध्ये पुण्य कमावण्यासाठी काय केलं आहे तर फक्त आणि फक्त त्या सज्जनाची नावं घेतलेली आहेत. ह्याचा पुरावा काय आहे तर माझी जी वाचा आहे नेघे म्हणजे आमची वाचाला दुसरं वळणच नाही. आमच्या वाचेला वळण काय आहे तर फक्त आणि फक्त चांगुलपणाचं आहे आमच्याकडे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. आमच्या इंद्रियाला वळण लागलेलं आहे
की आमचं इंद्रिय कसल्या प्रकारचं वाईट चिंतन करू शकत नाही. तुकाराम महाराजांच्या जीवनाचा जर आपण आढावा घेतला तर ते जीवन आपण पाहिलं तर तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आला की ते दररोज कीर्तन करत असत आणि एके दिवशी मुंबई व गोसावी म्हणून एक गृहस्थ होते. त्यांनी एकदा तुकाराम महाराजाला काट्याच्या काठीनं मारलं आणि संध्याकाळी त्यांनी पाहिलं की त्यांच्या अंगाचा दाह होत होता, सगळं अंग दुखत होतं. त्यांनी विचार केला की बाबा माझं मार खाऊन एवढं अंग दुखत आहे तर ज्यांनी मला मार दिलेला आहे त्याचं अंग किती दुखत असेल. आणि ज्यावेळेस ते संध्याकाळी कीर्तना आले त्यांनी दृष्टी फिरवली तर समोर मंबाजी बुवा गोसाई काय दिसले नाही. त्यावेळेस त्यांनी आपल्या टाळकऱ्यांना सांगितलं की नेमकं पहा बुवा काय करत आहेत. त्यावेळेस त्यांचे टाळकरी भक्त गेले आणि सांगितले की असंच तुकाराम महाराजांनी तुम्हाला बोलवलं आहे, परंतु ते काही आले नाहीत. त्यावेळेस स्वतः जगद्गुरू तुकाराम महाराज गेले आणि त्यांच्या हाताला स्पर्श केला आणि ते हात पाय त्यांचे दाबून देऊ लागले की बाबा तुम्हाला दाह होत असेल. त्यावेळेस मंबाजी बाबा उठले आणि ते कीर्तनाला आले. तर या प्रसंगावर आपल्याला एकच लक्षात येते की बाबा जे काही दुर्जन होते म्हणजे आपल्या दृष्टीने ते मंबाजी बाबा म्हणजे दुर्जन, परंतु त्या दुर्जनामधला सुद्धा त्यांनी सज्जन भाव पाहिला आणि त्याला बोलवायला आले गेले आणि त्या ठिकाणी ते आल्यानंतरच कीर्तन चालू केलं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये सज्जन भाव होता. त्यांची जे वाणी होती त्या वाणीमधून सतत चांगलाच विचार बाहेर येत होता. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. तर अशा प्रकारे आमच्या जिभेला किंवा वाणीला आम्ही वळण लावलेलं आहे की कसल्या प्रकारचं वाईट आमच्या वाणीमधून येत नाही. हे आमचा स्वतःचा अनुभव आहे. आम्ही कधी वाईट बोललंही नाही, कुणाचं वाईट विचार सुद्धा केलं नाही. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. तर या वाणीनं आपण सज्जनाची नावं घेतली तर सामान्य लोकांना वाटते की बाबा आपण एखाद्याने एखादी गोष्ट करायला सांगितली की संसारी जीव काय म्हणतात की नेमकायचा फायदा काय आहे, कारण आपण संसारी जीवात आहोत, फायद्याशिवाय कुठलीही गोष्ट आपण करत नाही. त्यावेळेस मग जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात की बाबा नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. हा लाभ नाही तर महालाभ आहे की बाबा आपण प्रवचन ऐकलं हा लाभ आहे, परंतु महालाभ कुठला आहे की त्याच्यामुळे आपल्याला परमेश्वराची किंवा भगवानाची प्राप्ती होणार आहे, असा हा महालाभ आहे. आणि हा महालाभ आपल्याला कशाच्या माध्यमातून मिळणार आहे तर फक्त या सज्जनाच्या फक्त नाव घेतल्यानंतर आपल्याला मिळणार आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, असं महाराजांनी म्हणलेलं आहे की बाबा त्या सज्जनाचं नाव घेतलं तर यम सुद्धा काय होतो पळून जातो. एवढं त्या नामामध्ये सामर्थ्य आहे. आणि असं जर आपण नाम जपलं तर काय होईल तर आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय होईल आणि पाप आपल्या जीवनामधून निघून जाईल. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर तुकाराम महाराज आपल्याला परत एकदा उपदेश करून सांगतात की बाबा पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. आपल्याला फक्त काय करायचं आहे तर त्या सज्जनाची नावे आपल्याला घ्यायची आहेत आपल्या वाणीला आणि आपल्या वाणीला तसं वळण लावायचं आहे. आणि याचा फायदा काय होईल तर हा महालाभ आहे आणि तोही कसा आहे फुकासाठी आहे, तो फुकट आहे. आपल्याला कसल्या प्रकारचं त्यासाठी खर्च किंवा वेळ काही द्रव्य वगैरे खर्च करायचा नाही, तर हा पूर्णपणे लाभ जो आहे तो फुकट आहे. आणि असा लाभ घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर त्या सज्जनाची नावं घेतली पाहिजे. तर या 2 चरणामधून आपल्याला महाराज सांगतात की नेमक्या त्या सज्जनाचं नाव घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय प्राप्ती होते. किंवा नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. असा अनेक जणांनी काय केलेला आहे लाभ घेतलेला आहे आणि तोही फुकट घेतलेला आहे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतलेला आहे. असे हे सज्जन व्यक्ती आहेत. आपल्या या समाजामध्ये अनेक सज्जन व्यक्ती होऊन गेलेले. आपण जर पाहिलं की बाबा कुणाची आई सज्जन आहे, कुणाचा वडील आहे, कुणाचा भाऊ आहे, कुणाची बहीण आहे, कुणाचे आजोबा आहेत, पणजोबा आहेत, अशा अनेक थोर व्यक्ती आहेत, सज्जन व्यक्ती आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती झालेली आहे. आपल्याला माहित आहे की माझी जाऊ ज्याने सुंदर अशा पुत्राला जन्म दिला त्याचं नाव आहे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे.
परंतु त्यांना संस्कार केलेलं कोण आहे तर ते जिजामाता आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजच्या अगोदर कोणाचं नाव घेतो तर जिजाऊंचं नाव घेतो. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं महाराज म्हणतात की बाबा जशी आई असेल तसंच पुत्र घडला जातो. तर असाच एक पुत्र आपल्याला पुराणामध्ये दिसून येतो की भक्त प्रल्हाद, ज्याचे वडील राक्षस कुळातले होते. परंतु हा भक्त प्रल्हाद जो होता तो सतत नारायणाचं नाव घेत असत. कारण त्याच्या गुरुनी त्याला मंत्र दिला होता नारायण नारायण. परंतु हिरण्यकशिपाच्या काळामध्ये त्याच्या राज्यामध्ये एक नियम होता की बाबा कोणीही देवाचं नाव घ्यायचं नाही. परंतु त्याचा पुत्र घेत आहे हे पाहून तो क्रोधित झाला आणि अनेक प्रकारे त्याला मारण्याचा प्रयत्न केला. कडावर ढकललं, हातीच्या पायी दिलं, तळत्या उकळत्या तेलामध्ये टाकलं, परंतु फक्त नारायण म्हणल्या क्षणी ते तेल सुद्धा थंड झालं. तर ही कशाची ताकद आहे तर त्या गुरुनी दिलेल्या मंत्राची ताकद आहे. असा हा जो मंत्र आहे तो आपल्या जीवनाचा उद्धार करणारा आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला आग्रह करतात की आपण सज्जनाची नावं घेतलीच पाहिजे. तर ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अजून काय होणार आहे ते तिसऱ्या चरणात सांगतात की आपल्याला विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव. तर या सांसारिक जीवनामध्ये हे जे आपलं लौकिक जीवन आहे, आपण अनेक प्रकारचे संसारिक जीवनाने सतत आपल्या घडून अनेक वेगवेगळी कार्य घडत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अनेक प्रकारचे ताप या शरीराला आहेत. परंतु या तापापासून विश्रांती घेण्यासाठी लोक अनेक गैरमार्गाचा वापर करतात. परंतु या ठिकाणी जो संसारामधला ताप आहे तो घालण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर त्या संताच्या पायावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्या संताविषयी आपल्या मनामध्ये चांगला भाव असला पाहिजे आणि चांगल्या भावाने जर आपण संताच्या जवळ गेलो तर आपल्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे पाप आहेत ते नाहीसे होतील. म्हणून विश्रांतीचा जो ठाव आहे तो कुठला आहे तर फक्त आणि फक्त संताचे पायच आहेत आणि त्या पायावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि भावाने त्या आपल्या संताला काय करायचं आहे शरण जायचं आहे. तरच आपल्या जीवनाचा उद्धार होईल. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात किंवा तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. तर अशा प्रकारचे जे संत आहेत त्या संताच फक्त आपण नुसतं नामस्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये जेवढे काही पाप आहेत ते निघून जातात. आपल्याला माहित आहे की वाल्मिकी ऋषी किंवा वाल्या कोळी जो होता त्याला वाल्मिकी ऋषी झाला. त्याचं कारण काय होतं, फक्त त्याला नारद मुनीची भेट झाली, संताची भेट झाली आणि संतांनी त्याला मंत्र दिला फक्त राम नावाचा आणि फक्त त्या मंत्राचा उच्चार केला आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. ही ताकद कशाची आहे तर त्या फक्त सज्जनाच्या नावाची आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला या अभंगातून मोठा उपदेश करतात की आपल्याला सुंदर असा मानवदेह प्राप्त झालेला आहे आणि या मानवदेहाचा आपल्याला जर उद्धार करायचा असेल तर फक्त आपण काय करायचं आहे तर त्या सज्जनाची नावे घ्यायची आहे. आणि ते सज्जन कोण आहेत तर या परिस्थितीला फक्त सज्जन म्हणजे संत आहेत. त्या संतांमध्ये कुठल्याही प्रकारचा अवगुण आहे, सगळे गुणच आहेत. त्यांची दृष्टी जरी पाहिली तरी अगदी जशी कासवाच्या आपल्या पिलावर दृष्टी असते तशी या संताची दृष्टी आहे. काय सांगू आता या संताचे उपकार. अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम म्हणतात की बाबा त्या संताचे अनेक प्रकारचे उपकार आपल्यावर आहेत. ते आपल्याला सांभाळतात, आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्याला चांगला मार्ग अध्यात्माचा दाखवणारे हे संत आहेत. कारण या संतांनीच काय केलंय पंथ आणि ग्रंथ निर्मित केले आहेत. आपल्याला वारकरी संप्रदायासारखा एक पंथ आपल्याला निर्माण करून दिलेला आहे आणि याद्वारे संताचे आपल्यावर भरपूर उपकार आहेत. म्हणून या संताचं काय करायचं आपल्याला नेहमी नामस्मरण करायचं आहे. आणि या ठिकाणी एवढंच या ठिकाणी मी बोलतो. आणि आज आपलं वैकुंठवासी आमचे गुरुवर्य चंद्रकांत महाराज डोकळे यांच्या 3ऱ्या मासिकानिमित्त त्यांना मनोभावे या ठिकाणी मी वंदन करतो आणि सेवेला पूर्ण देतो. विठ्ठल 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज.